संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालेलं असताना खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा गड महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार बाबाजी काळेंनी राखलाय। काळेंनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार दिलीप मोहिते यांचा तब्बल 51,000 मतांनी पराभव करत खेड आळंदीचा गड आपल्याकडे खेचून आणलाय। या संदर्भात काळेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगलं यश मिळालेलं आहे, तर महाविकास आघाडीचा राज्यात दारुण पराभव झालेला। अशा परिस्थितीत सुद्धा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबाजी काळे यांनी घवघवीत यश मिळवलेले। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काळेसाहेब, खरं तर राज्यात महाविकास आघाडीला एक धक्का बसलेला, अशा परिस्थितीत तुम्ही खेडचा गड राखलेला आहे। खेडची जनता यांनी नक्कीच महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिलाय, आशीर्वाद दिलेले आहेत। पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला 2 जागा मिळाल्या, त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 1च जागा मिळाली। त्यामुळे पुणे जिल्ह्याचा बालेकिल्ला असं कसा राखणार तुम्ही या पुढच्या काळात? बालेकिल्ला राखणे म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये शिवसेनेचं संघटनात्मक काम मोठं आहे, परंतु ह्या महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये अजूनही काही ठिकाणी शिवसेनेला जर जागा असत्या तर नक्की निवडून आले असते। 21 पैकी जर स्वतः म्हणजे युतीच्या धर्मामुळे, आपल्या महाविकास आघाडीच्या धर्मामुळे फक्त 2च ठिकाणी जरी मिळाल्या असल्या तरी या ठिकाणी 1च जागा जरी खेड आळंदीच्या रूपानं माझ्यासारख्याला मिळाली असली तरी संघटनात्मक काम हे माझं प्रथम कर्तव्य आहे। त्यामुळे संघटनात्मक कामामध्ये तालुक्याबरोबरच जिल्ह्यामध्ये मला जी जबाबदारी या ठिकाणी पक्ष दिली आणि नाही दिली तरी पण मी संघटनात्मक काम वाढवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष वाढवण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रयत्न करेन। हेमंत चापुडे, झी मीडिया, खेड आळंदी, पुणे।